संकल्प करिअर अकॅडमी दारव्हा येथील भालेराव सर यांच्या नोट्समधून आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचा जणू आत्माच उलगडणार आहोत. महाराष्ट्राची मृदा म्हणजेच आपली माती. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना हा विषय थोडा कोरडा वाटतो. नावं, आकडेवारी लक्षात ठेवायला अवघड जाते. पण खरं तर ही आपल्या पायाखालच्या जमिनीची गोष्ट आहे, जी आपल्याला जगवते. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. आपण याकडे केवळ परीक्षेचा एक घटक म्हणून नाही पाहणार, तर महाराष्ट्राचा स्वभाव समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून पाहूया. दख्खनच्या पठारावरची काळी माती असो किंवा कोकणातली तांबडी, प्रत्येक मातीचा एक स्वतःचा इतिहास आहे, एक व्यक्तिमत्व आहे. आज आपण त्या व्यक्तिमत्वाचीच ओळख करून घेणार आहोत, आणि तीही सोप्या, सहज लक्षात राहील अशा पद्धतीने. चला तर मग सुरुवातच मुळातून करूया. आपण मृदा किंवा माती असं म्हणतो, पण वैज्ञानिकदृष्ट्या ती फक्त धूळ किंवा दगड नाही का? ती एक जिवंत परिसंस्था आहे असं म्हणतात. बरोबर. भालेराव सरांच्या नोट्समधली व्याख्याच खूप सुंदर आहे. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषणद्रव्य पुरविणाऱ्या जमिनीच्या थराला मृदा म्हणतात. यात पोषणद्रव्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मातीची निर्मिती होते खडकाच्या विदारणातून. म्हणजे हजारो वर्षांच्या ऊन, वारा, पावसामुळे खडक झिजतो आणि त्याचे कण होतात. पण ही झाली फक्त एक निर्जीव गोष्ट. म्हणजे अजून त्यात जीव आलेला नाही. तो कधी येतो? तो येतो जेव्हा त्यात इतर घटक मिसळतात. याची एक रेसिपीच आहे असं समजा. साधारणपणे चांगल्या मातीत 45% खनिज द्रव्य असतात, जी थेट खडकातून येतात. 5% सेंद्रिय द्रव्य म्हणजे कुजलेली पानं, सूक्ष्मजीव हा मातीचा आत्मा आहे, जो तिला सुपीक बनवतो. आणि उरलेले 50% तर मोकळी जागा असते, ज्यात 25% पाणी आणि 25% हवा असते. हे 4 घटक योग्य प्रमाणात एकत्र येतात तेव्हा ती जिवंत, सुपीक मृदा बनते. वाह! म्हणजे माती अर्धी घन आणि अर्धी पोकळ असते, आणि ज्या खडकापासून ती बनते त्याचे गुणधर्म म्हणजे तिचा DNA तो तिच्यात उतरतोच. अगदी तसंच. म्हणूनच बेसॉल्ट खडकापासून बनलेली माती आणि जांभा खडकापासून बनलेली माती यांच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. यासोबत हवामान आणि वनस्पती हे 2 घटकही तिचं भविष्य ठरवतात. आता सुपीकतेबद्दल बोलूया. त्यासाठी सामू म्हणजे pH मोजला जातो. शाळेत रसायनशास्त्रात आपण लिटमस पेपरने ॲसिड बेस ओळखायचो. पण जमिनीच्या बाबतीत हे इतकं महत्त्वाचं का आहे? म्हणजे 6.5 आणि 7.5 या आकड्यांमध्ये पिकांसाठी इतका काय फरक पडतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. सामू किंवा pH म्हणजे जमिनीच्या आरोग्याचा रिपोर्ट कार्डच आहे. याला असं समजूया की जमिनीत पिकांसाठी सगळी पोषक तत्व आहेत, पण ती एका तिजोरीत बंद आहेत. त्या तिजोरीची चावी म्हणजे योग्य सामू. तो जर 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तरच ती तिजोरी उघडते, आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम सारखी सगळी अन्नद्रव्य पाण्यात विरघळून पिकांच्या मुळांना सहज मिळतात. अच्छा, म्हणजे सामू जर खूप कमी म्हणजे आम्लधर्मीय किंवा खूप जास्त म्हणजे विम्लधर्मीय झाला तर पोषक तत्वांनी भरलेली असूनही जमीन पिकासाठी निरुपयोगी ठरू शकते. पीक अक्षरशः उपाशी मरू शकतं धर्मीय झाली असेल. म्हणजेच तिचं pH 7 पेक्षा खूप कमी झाला असेल तर तिला ॲसिडिटी झाली असं समजा. त्यावर उपाय म्हणून जमिनीत चुना टाकला जातो. चुना तिची ॲसिडिटी कमी करतो. आणि याच्या उलट म्हणजे जमीन विम्लधर्मीय किंवा अल्कलाईन झाली असेल तर तिचा सामू कमी करण्यासाठी गंधक किंवा जिप्सम वापरलं जातं. हे म्हणजे जमिनीवरचे शास्त्रीय उपचारच आहेत, जेणेकरून तिचं आरोग्य पुन्हा चांगलं होईल. हे खूपच रंजक आहे. आता जमिनीच्या रासायनिक प्रकारांकडे वळूया. यात क्षारयुक्त जमीन आणि चोपन जमीन ही 2 नावे नेहमी एकत्र येतात आणि खूप गोंधळ उडतो. दोन्ही जमिनींवर कधीकधी पांढरा थर दिसतो. मग यात नेमका फरक काय? हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे. दोन्ही जमिनी कमी पावसाच्या आणि जास्त तापमानाच्या प्रदेशात तयार होतात, जिथे बाष्पीभवन जास्त असतं. फरक आहे त्यांच्यातला खलनायकाचा. क्षारयुक्त जमिनीत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फेट यांसारखे क्षार जास्त असतात. ही जमीन भुसभुशीत असते आणि महत्त्वाचं म्हणजे यातून पाण्याचा निचरा चांगला होतो. त्यामुळे काही क्षार सहिष्णू पिकं जसं की कापूस, नारळ, पालक इथे येऊ शकतात. आणि चोपन जमिनीतला खलनायक कोण? तो आहे सोडियम. जेव्हा मातीच्या कणांना 15% जास्त सोडियम चिकटतो तेव्हा तो मातीच्या कणांना एकत्र घट्ट पकडतो.
जमीन दगडासारखी कडक बनते, तिला भेगा पडतात, यात पाणी टाकल्यावर ते आत न झिरता वरच साचून राहतं. त्यामुळे पिकांची मुळं सडतात. ही जमीन पिकांसाठी जवळजवळ विषासारखीच असते. तिचं सामू 8.5च्या वर अगदी 10 पर्यंत जातो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर क्षारयुक्त जमिनीत पाणी जिरतं, पण चोपण जमिनीत ते साचून राहतं. हाच खरा फरक आहे. आता महाराष्ट्राच्या भव्य नकाशावर येऊया आणि इथल्या मातीची ओळख करून घेऊया. सुरुवात करूया महाराष्ट्राची ओळख असलेल्या काळ्या मातीपासून, जिला आपण काळी आई म्हणतो. हो, रेगूर मृदा. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 75% भागात, म्हणजे जवळपास 3/4 भूभागावर याच मातीचं साम्राज्य आहे. ही तयार झाली आहे दख्खनच्या पठारावरच्या बेसॉल्ट नावाच्या अग्निजन्य खडकापासून. कोट्यवधी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या लाव्हारसातून हा खडक तयार झाला. आणि तिला हा गडद काळा रंग कशामुळे मिळतो? नोट्समध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट असा एक जड शब्द आहे, तो सोपा करून सांगाल का? नक्कीच. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बेसॉल्ट खडकातून आलेले लोह आणि टिटॅनियम या धातूंचे अत्यंत सूक्ष्म कण आहेत. या कणांमुळेच मातीला नैसर्गिकरित्या काळा रंग मिळतो. जणू काही निसर्गानेच तिला काळा रंग दिला आहे. पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असतं, पण नायट्रोजन, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांची कमतरता असते, असं नोट्समध्ये म्हटलंय. हा एक विरोधाभास नाही का, की मुख्य पोषक तत्व कमी असूनही ही माती इतकी सुपीक का मानली जाते? हाच तर या मातीचा सर्वात मोठा गुण आहे. तिची सुपीकता पोषक तत्वांपेक्षा जास्त तिच्या भौतिक रचनेवर अवलंबून आहे. ही माती म्हणजे एक नैसर्गिक स्पंज आहे. ती पाणी प्रचंड प्रमाणात शोषून घेते आणि धरून ठेवते. पावसाळ्यात शोषलेलं पाणी ती उन्हाळ्यापर्यंत पिकांना हळूहळू पुरवत राहते. म्हणूनच कमी पाण्यातही इथे पिकं तग धरतात. पाणी धरून ठेवण्याच्या या अद्भुत क्षमतेमुळेच ती सेंद्रियदृष्ट्या गरीब पण भौतिकदृष्ट्या श्रीमंत आहे. म्हणजे ही एक नैसर्गिक पॉवर बँक आहे जी पाणी साठवून ठेवते, आणि ही गोदावरी, भीमा, कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात जास्त जाड थरात आढळते. बरं, आता आपण पठारावरून प्रवास करत सह्याद्री ओलांडून कोकणात जाऊया, जिथे पाऊस धुवांधार कोसळतो. तिथे तर ह्या काळ्या मातीचं काही खरं नसेल. तिथली मातीची गोष्ट पूर्णपणे वेगळी असणार नाही का? अगदी. तुम्ही बरोबर जॉग्राफिकल कनेक्शन लावलात. जिथे 200 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो तिथे तयार होते जांभी मृदा, म्हणजे लॅटराईट सॉइल. कोकणातला मुसळधार पाऊस म्हणजे निसर्गाचा पॉवर वॉश आहे. तो हजारो वर्ष तिथल्या जांभा खडकावर आदळतो आणि खडकातले सिलिकासारखे विरघळणारे सर्व घटक अक्षरशः धुवून समुद्राला नेऊन मिळवतो. आणि मागे काय उरतं? मागे उडतं ते जे पाण्यात सहज विरघळत नाही, लोह आणि ॲल्युमिनियम. लोहामुळेच या मातीला तिचं वैशिष्ट्यपूर्ण जांभा, तांबूस किंवा विटकरी रंग मिळतो. ही प्रक्रिया इतकी तीव्र असते की मातीतले जवळजवळ सर्व पोषक घटक वाहून जातात. त्यामुळे ही माती मुळात आम्लधर्मीय आणि कमी सुपीक असते. पण तरीही कोकणात भात, आंबा, काजू, फणस यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. बरोबर, कारण या पिकांनी या जमिनीशी जुळवून घेतलं आहे. विशेषतः काजू आणि आंब्यासारखी फळझाडं या जमिनीत उत्तम वाढतात. त्यामुळे जरी ती कमी सुपीक असली तरी बागायतीसाठी खूप महत्त्वाची आहे. ही कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात आढळते. पण महाराष्ट्राला जीवन देणाऱ्या नद्या, त्यांच्या काठावरची माती तर सगळ्यात श्रीमंत असायला हवी, म्हणजे गाळाची मृदा. हो, ही माती म्हणजे नद्यांनी वाहून आणलेली भेट आहे. दरवर्षी पावसाळ्यात नद्या डोंगर दऱ्यामधनं वाहताना आपल्यासोबत सुपीक मातीचा गाळ घेऊन येतात आणि आपल्या काठावर आणि मुखाशी तो साठवतात. ही सगळ्यात तरुण आणि जिवंत माती असते, कारण दरवर्षी तिच्यात नवीन गाळाची भर पडत असते. म्हणजे ही नैसर्गिक खताची देणगीच आहे. नक्कीच. म्हणूनच तापी पूर्णा, गोदावरी, कृष्णा, वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात आणि कोकणातल्या नद्यांच्या मुखाशी ही मृदा आढळते आणि इथे शेती खूप चांगली होते. तिचा रंग फिकट पिवळसर असतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमताही उत्तम असते. आता एक शेवटचा महत्त्वाचा प्रकार, पूर्व विदर्भात जिथे आर्कियन, विंध्यसारखे अतिशय प्राचीन खडक आहेत, तिथे एक वेगळीच तांबडी किंवा पिवळसर मृदा दिसते. हो, ही मातीसुद्धा लोहाच्या जास्त प्रमाणामुळे तांबडी दिसते, पण जांभ्या मृदे इतकी नाही. ही काळ्या मृदेच्या तुलनेत कमी सुपीक असते, कारण यात चुनखडी, फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांची कमतरता असते. पण ह्या मातीचं एक खास वैशिष्ट्य आहे जे तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. ते कोणतं? ते म्हणजे सागाची वनं.
ही माती म्हणजे सागाच्या उत्कृष्ट जंगलांचं घर आहे. पूर्व विदर्भातल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या पट्ट्यात जिथे ही तांबडी माती आहे तिथे सागाची घनदाट जंगलं प्रामुख्याने दिसतात. या जमिनीत बाजरी, भुईमूग आणि भातासारखी पिकं घेतली जातात. खरंच प्रत्येक मातीची स्वतःची एक ओळख, स्वतःची पिकं आणि स्वतःचं जंगल आहे. आणि एक छोटा उल्लेख दलदलीच्या मृदेचा आहे, जी खाडी किनारी आढळते. आता या सगळ्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. मृदेची धूप. आपण ऐकतो की 1 इंच मातीचा थर तयार व्हायला हजारो वर्ष लागतात, पण तो एकाच मुसळधार पावसात वाहून जाऊ शकतो. ही एक खूप गंभीर समस्या आहे. आपण सगळ्यांनीच घाटातून प्रवास करताना पावसाळ्यात गढूळ पाण्याने लाल झालेले धबधबे पाहिले असतील. ते फक्त गढूळ पाणी नाही, ती आपली हजारो वर्षांची सुपीक माती असते जी वाहून समुद्राकडे जात असते. यालाच धूप म्हणतात. आणि याचे प्रकार कसे आहेत? पठारावर मंद उतारावर जेव्हा पावसाच्या पाण्याने मातीचा पातळ थर चादरीसारखा वाहून जातो तेव्हा त्याला चादर धूप म्हणतात. ही पटकन लक्षात येत नाही, पण ती खूप धोकादायक असते. डोंगराच्या तीव्र उतारावर पाण्यामुळे लहान लहान नाल्या तयार होऊन माती वाहून जाते, तिला नाली धूप म्हणतात. आणि नदीच्या प्रवाहामुळे काठावरची माती वाहून जाण्याला प्रवाहकाठची धूप म्हणतात. यामागे वृक्षतोड, अतिचराई आणि चुकीच्या पद्धतीने शेती करणे ही मानवनिर्मित कारणं जास्त जबाबदार आहेत, नाही का? नक्कीच. उतारावर सरळ नांगरणी केली की पाणी वेगाने वाहतं आणि मातीसोबत घेऊन जातं. पण यावर उपाय आहेत आणि ते आपल्या पूर्वजांनाही माहिती होते. मृदा संवर्धन म्हणजे मातीचं संरक्षण. झाडं लावणे हा सर्वोत्तम उपाय आहे, कारण झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात. आणि शेतीच्या पद्धतींमध्ये बदल करूनही हे शक्य आहे. हो, उताराला आडवी नांगरणी करणे, बांध घालणे, ज्यामुळे पाणी आणि माती दोन्ही अडवले जातात. आणि जिथे उतार खूपच तीव्र आहे तिथे पायऱ्यांची शेती करणे. हे उपाय फक्त माती वाचवत नाहीत, तर पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढवायलाही मदत करतात. ही सगळी माहिती खूपच सखोल आहे आणि अनेकदा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. पण भालेराव सरांनी या नोट्समध्ये यावर एक भन्नाट उपाय दिला आहे. त्यांनी या सगळ्या क्लिष्ट माहितीला सोप्या, मजेशीर वाक्यांमध्ये म्हणजे ट्रिक्समध्ये गुंफलं आहे. हो, आणि यामुळेच अभ्यास मनोरंजक होतो. सुरुवात करूया महाराष्ट्राची ओळख असलेल्या काळ्या मृदेच्या ट्रिकने. वाक्य आहे, बेसाळच्या काळ्या टिटूने कापूस ऊस खाल्ला, भरपूर चुना मागितला, पण नायट्रोजन फॉस्फरस नाही मिळाला. थांबा, हे आपण तोडून बघूया. बेसाल्टच्या काळ्या टिटूने म्हणजे बेसॉल्ट खडक आणि टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे काळा रंग. कापूस ऊस खाल्ला ही झाली मुख्य पिकं. भरपूर चुना मागितला म्हणजे चुनखडी, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम जास्त आहे, पण नायट्रोजन फॉस्फरस नाही मिळाला म्हणजे ज्या घटकांची कमतरता आहे ते. वाव, एका वाक्यात काळ्या मृदेचं संपूर्ण पोस्टमॉर्टमच आहे. आता जांभ्या मृदेसाठी वाक्य आहे, कोकणातल्या धोधो पावसात खडक लीच झाला, सगळं वाहून गेलं, फक्त लोखंड ॲल्युमिनियम उरलं, त्यात काजूभात पिकला. हे तर चित्रच डोळ्यासमोर उभं करतं. कोकणातल्या धोधो पावसात म्हणजे प्रदेश आणि हवामान, खडक लीच झाला म्हणजे निर्मितीची प्रक्रिया, सगळं वाहून गेलं म्हणजे पोषक तत्वांची कमतरता, फक्त लोखंड ॲल्युमिनियम उरलं म्हणजे हे घटक जास्त आहेत, आणि काजूभात ही तिथली मुख्य पिकं, हे विसरणं शक्यच नाही. आणि तांबड्या मृदेसाठी एक लहान पण प्रभावी वाक्य, विदर्भाच्या जुन्या आर्कियन जंगलात लोहामुळे तांबडा झालेला भात. यातही सगळं आलं. विदर्भाच्या म्हणजे प्रदेश, जुन्या आर्कियन म्हणजे मूळ खडक, जंगलात हा सागाच्या वनांचा संदर्भ आहे, लोहामुळे तांबडा हे रंगाचं कारण, आणि भात हे प्रमुख पीक. या ट्रिक्समुळे माहितीचा डोंगर अगदी सहज लक्षात राहील. सामू लक्षात ठेवण्याची ट्रिक तर याहून सोपी आहे. फक्त AC7 हे लक्षात ठेवा. म्हणजे ॲसिडिक म्हणजे आम्ल 7 पेक्षा कमी, 7 म्हणजे न्यूट्रल उदासीन, आणि बेसिक म्हणजे विम्ल 7 पेक्षा जास्त, AC7B. सोपं आहे. आणि जमिनी सुधारण्याच्या उपायांसाठी पण एक युक्ती आहे. हो, जर जमीन आम्लधर्मीय झाली असेल तर त्यात चुना टाका. हे लक्षात ठेवण्यासाठी एक गंमत आहे. आपल्याला ॲसिडिटी झाली की आपण चुना लावलेलं पान खातो, तसंच जमिनीच्या ॲसिडिटीवर चुना हा उपाय आहे. आणि जमीन विम्लधर्मीय झाली तर जिप्सम किंवा गंधक वापरायचं. तर आज आपण महाराष्ट्रातील मृदा संसाधनांचा अगदी मुळापासून अभ्यास केला. तिची निर्मिती, तिचे प्रकार, तिचे आरोग्य आणि ते जपण्याचे उपाय, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या. आणि भालेराव सरांच्या नोट्स आणि ह्या ट्रिक्समुळे हा अवघड विषय खूप सोपा झाला.
हो, आणि हे ज्ञान फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नाही. आपण ज्या जमिनीवर चालतो, जी जमीन आपलं पोट भरते, तिला समजून घेणं हे एक जबाबदार नागरिक म्हणूनही महत्त्वाचं आहे. जमिनीची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, कारण ती असेल तरच आपण आहोत. अगदी खरं आहे. आजच्या या सखोल चर्चेनंतर ऐकणाऱ्यांच्या मनात एक विचार सोडून जाऊ इच्छिते. आपल्या घराच्या, गावाच्या परिसरातील मातीचा प्रकार कोणता असेल, तिचा रंग, तिची रचना कशी आहे आणि तिची सुपीकता टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आपण वैयक्तिक किंवा सामूहिक स्तरावर काय करू शकतो